नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच रंजकदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच इतके दिवस आपल्याला असं वाटत होतं की तात्यासाहेब हे एकटे आहेत, पण आर्यन त्यांचा मुलगा आहे, त्याचबरोबर पूर्वा ही सुद्धा म्हणजे DYSP पूर्वा ही सुद्धा तात्यासाहेबांची मुलगी आहे. हे सत्य आता समोर येणार आहे, सत्या मंजूच्या समोर. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे आणि मंजू तात्यासाहेबांना कशा पद्धतीने पकडणार हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मंजूला टिप मिळालेली असते आणि त्या पद्धतीने मंजूने पुढची कामगिरी सुरू केलेली असते. म्हणजे ज्या पद्धतीने तिला टिप मिळालेली आहे अगदी त्याच पद्धतीने मंजूने आता सगळ्या गोष्टी हँडल करायचं ठरवलेलं होतं आणि ते सगळं ती व्यवस्थित मॅनेजसुद्धा करत असते आणि सगळी टीम घेऊन ती पोचलेली असते. अनुष्काची वाट बघत असते, पण अनुष्का काही तिथं अजून आलेली नसते. आता मंजू सगळी टीम घेऊन तिथं आहे. धडाकेबाज अशी कामगिरी सुरू झालेली आहे आणि ऐनवेळी तिथे एक गुंड जो आहे, म्हणजे तात्यासाहेब वगैरे तिथं कोणीच सापडत नाही, पण एक गुंड जो आहे तो बंदूक रोखून असतो. म्हणजे मंजू येण्याआधीच इकडे तात्यासाहेबांना टिप मिळते आणि तात्यासाहेब त्या गोडांवरून फरार होतात. आता मंजूच्या मदतीला तिथे सत्यासुद्धा धावून आलेला आहे, कारण असं घडतं की ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो, मंजूला माहीतच नसतं. मंजू ही तिथं कारवाई करायसाठी आलेली असते आणि पाठीमागून एक गुंड हा मंजूवरतीच बंदूक रोखून आहे आणि तो मंजूवरती गोळी चालवण्याच्या तयारीत असतो. आणि नेमका सत्या आणि जयद्या दोघंही तिथं पोचलेले असतात आणि सत्याने त्या क्षणी एक गोष्ट केलेली आहे आणि ती म्हणजेच की सत्याने तिथे मंजूकडे धाव घेतलेली आहे आणि मंजूला धावत जाऊन वाचवलेलं आहे. जेव्हा मंजू तिथं पडते त्यावेळेस सत्याही तिथं आलेला असतो. सत्या म्हणतो, काय झालंय वाघमारे, हे सगळं असं कसं काय घडलंय, अर्थ काय या सगळ्याचा, असं जेव्हा तो विचारायला सुरुवात करतो तेव्हा मात्र मंजू म्हणत असते की नाही माहिती, आम्हाला टिप मिळालेली होती म्हणून आम्ही इथं आलेलो होतो. तेव्हा मात्र मंजूला सत्या म्हणत असतो की एवढं सहजासहजी तात्यासाहेब तुमच्या हाती लागतील असं वाटलंच कसं, हे काय आज पहिल्यांदा घडलंय का, याच्या आधीही बऱ्याच वेळा ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, तरीही तुम्ही असं धाडस कसं केलं, कळतंय का वाघमारे तुम्हाला, आत्ता तुमच्या जीवावरती बेतलं असतं हे सगळं. असं जेव्हा सत्या तिला सांगत असतो तेव्हा मात्र मंजू म्हणत असते की हो, पण आम्हाला जी टिप मिळालेली होती ती खरी होती, आता मला वरिष्ठांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार, असं मंजूचं म्हणणं असतं. आणि त्याचवेळी सत्या म्हणत असतो की का का तुम्हाला उत्तरं द्यावी लागतील आणि त्याचबरोबर तुम्ही का उत्तरं द्यायची, हा प्रश्न सत्याने विचारलेला असतो. आणि त्याचबरोबर सत्या म्हणत असतो की तुमचा काय संबंध आहे, कारण तुमची चूकच नाही आहे, अनुष्का मॅडम इथं आलेल्याच नाही आहे, तर तुम्ही कसंही करणार होता, कारण नाकाबंदी करण्याचे आदेश तुम्ही देऊ शकत नाही. आणि त्याचवेळी ती म्हणते की नाही, पण वरिष्ठ बोलत असतील तर मला ऐकून घ्यावंच लागणार आहे, असं ती सांगत असते. आणि मग मात्र सत्या म्हणतो की काळजी करू नका, आपण शोध घेऊया. त्याचवेळी आता इकडे मंजू पोलीस स्टेशनमध्ये जाते. तिला कळतं की आत्ता ज्या अनुष्का मॅडम आलेल्या होत्या त्यांची ट्रान्सफर मुंबईला झालेली आहे आणि त्यांच्या जागी पूर्वा पाटील ह्या नवीन आता इन्चार्ज आलेल्या आहेत. तेव्हा मात्र आता नवीन मॅडम आलेल्या आहेत आणि ती जबाबदारी आता दुसऱ्या व्यक्तीकडे आलेली आहे, ही गोष्ट लक्षात आलेली असते. म्हणजे एका दिवसामध्ये अनुष्का मॅडम यांची ट्रान्सफर झालेली आहे. म्हणजे नक्की काय आहे हा विचार आता मंजूच्या लक्षात आलेला असतो. मंजू मात्र विचार करत असते की या सगळ्यामागे नक्की कोणाचा हात आहे. तात्यासाहेब तर नसतील ना, कारण अनुष्का मॅडमनी आल्या आल्या ज्या पद्धतीने हे सगळं हँडल केलेलं आहे त्यावरून तर असंच वाटत आहे, हे लक्षात आलेलं आहे. तेव्हा मात्र आता मंजू म्हणते की आता बाद झालं, आता मात्र शांत राहणार नाही, असं मंजूने ठरवलेलं असतं. आणि मंजू म्हणते की या सगळ्यामध्ये जे जबाबदार आहेत त्या तात्यासाहेबांना आणि आणखी कोण आहे त्यांना शोधल्याशिवाय मी शांत राहणार नाही. तर इकडे आपण पाहतो ते म्हणजे सत्या आणि मंजूने पूर्ण विचार केलेला असतो. सत्याने त्याची माणसं कामाला लावलेली असतात आणि नेमकं त्याच वेळेस सत्याच्या लक्षात येतं की नाही, काहीतरी गोंधळ होतोय, काहीतरी आपल्याकडून चुकतंय, ही गोष्ट सत्याच्या लक्षात आलेली असते. आणि मग सत्या विचार करायला लागतो. सत्या म्हणतो की नाही, मला शोध घेतलाच पाहिजे, नक्की काय झालेलं आहे हे कळलं पाहिजे,
हा विचार सत्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र आता सत्याने त्याची माणसं कामाला लावलेली असतात आणि जेव्हा त्याची माणसं कामाला लागतात नेमकं त्याच वेळेस आता समोर जी गोष्ट येते ती मात्र खूपच भयानक अशी असते. कारण त्याला तात्यासाहेबांचा पत्ता मिळालेला असतो आणि तात्यासाहेबांसोबत त्या पत्त्यावरती तो त्यांना भेटायला जाणार असतो. कारण तिथे तात्यासाहेब आहेत ही गोष्ट समजलेली असते. मग मंजू आणि सत्या दोघंही तिकडे निघालेले असतात. पण इकडे आता पूर्वा ही म्हणजे तात्यासाहेबांची मुलगी आहे आणि पूर्वा तात्यासाहेबांना भेटायला जात असते आणि त्यांना जाऊन तिथे सांगत असते की त्या मंजिरी सुर्वेला आणि त्या सत्यजित सुर्वेला मी सोडणार नाही. काहीही झालं तरीही आजपर्यंत तिने जो काही गोंधळ घातलेला आहे, ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या मी शांतपणे ऐकून घेणार नाही, हे सगळं तिने आता बोललेली असते. तात्यासाहेबांनी तिला सांगितलेलं आहे काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, महत्त्वाचं आहे म्हणून सांगत आहे, कारण या सगळ्यामध्ये तू सापडली जाशील, तू अडकली जाशील, असं काहीही करू नकोस, असं स्वतः तात्यासाहेबांनी तिला सांगितलंय. आणि आर्यन कुठं आहे असं विचारलेलं असतं. तेव्हा ती म्हणते की अनुष्काने ऐनवेळी मला फोन केला म्हणून मी आर्यनला वाचवू शकलेले आहे आणि त्याचबरोबर मी आर्यनला वाचवलेलं आहे ते आणि फक्त अनुष्कामुळे. आता तिची ट्रान्सफर झालेली आहे आणि डॅडी काळजी करायची गरज नाही आहे, आता माझी साताऱ्यात पोस्टिंग झालेली आहे असं सुद्धा तिने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की काहीही असलं तरीही आता सत्या आणि मंजू यांना ती टीप लागलेली असते आणि ते तिथे पोहोचतात. तर काय तिथे स्वतः पूर्वा आणि त्याचबरोबर तात्यासाहेब बोलत बसलेले असतात. सत्या मंजू तिथे असतात आणि तात्यासाहेबांनी पूर्वा आलेली आहे म्हणून त्यांचे जे लोक आहेत त्यांना तिथून पाठवलेलं असतं. तर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र पूर्वाच्या पायाखालची जमीन सरकते. कारण समोर हातामध्ये रिव्हॉल्वर घेऊन मंजू तिथं आलेली आहे, सत्य तिथं आहे आणि यावेळेस मात्र सत्य आणि मंजूने हुशारी केलेली असते. त्यांनी मोबाईलवरती व्हिडिओ ऑन केलेला असतो सत्याने, कारण आता जर का आपल्याकडे पुरावा राहिला नाही तर ही आलेली नवीन इन्स्पेक्टर आहे, ती आपल्या बाबतीत काहीतरी करेल हे मंजूला लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच त्या दोघांनीही या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. तेव्हा आता डायरेक्टली मंजूने बंदूक ही तात्यासाहेबांच्या डोक्याला लावलेली आहे, रिव्हॉल्वर लावलेली आहे आणि सांगितलेलं आहे की लवकरात लवकर तुम्ही इथे तुमच्या हातातली जी हत्यारं आहेत ती सोडायची आहेत आणि स्वतः शरण यायचं आहे पोलिसांच्या समोर असं सांगितलं जातं. आणि मग तिथे पूर्वा असते. पूर्वाच्या समोरही काहीच ऑप्शन राहत नाही. पूर्वा अक्षरशः वैतागते आणि ती खाली बसते. तिला कळायचं बंद होतं की हे सगळं काय आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे, हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो. आणि त्याच वेळेस इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता इकडे सत्याने तो व्हिडिओ बनवलेला आहे आणि मग मात्र पूर्वा आणि तात्यासाहेब हे शरण आलेले असतात. आणि त्याचवेळी मंजूच्या समोर उलगडा होतो, तो म्हणजेच पूर्वा पाटील ही एक दुसरी तिसरी कोणी नसून ती तात्यासाहेबांची मुलगी आहे. हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा सत्य आणि मंजूला धक्का बसतो, कारण नुकतंच त्यांना समजलेलं असतं आर्यन हा सुद्धा त्यांचा मुलगा आहे. आणि आता हे सगळं जेव्हा समोर आलेलं आहे तेव्हा मात्र लक्षात आलेलं आहे की आता यांना सोडायचं नाही आणि तात्यासाहेबांना तर पकडण्यात आलेलं आहे. सत्या मंजूने डाव साधलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.